हो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना आवाज कुणाचा? ताकद कुणाची? लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा आवाज कोणाचा? शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराष्ट्र राज्यामध्ये 22 राज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका शिवसेना पक्षाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षानं 1 नंबरचं स्थान कोरोना पण जर अभ्यास केला तर 3rd मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीची आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या नागरी भागामध्ये देखील सर्वमान्य झालेलं आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने दिला त्याबद्दल महाराष्ट्राच्या नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्याच नागरिक बंधूंपासून धन्यवाद. आज जर आपण आकडेवारी बघितली तर सुमारे 70-72 ठिकाणी शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष होणार आहे. त्यातले काही निकाल जाहीर झालेले आहेत, काही ठिकाणी आघाडी आहे. त्या आघाडीमध्ये आमचे शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत. हे सगळं चित्र 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला सांगताना आनंद एवढ्यासाठी की आम्ही जवळजवळ 875 सदस्य संख्या पोहोचवण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विशेषतः साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालो. हे फार मोठे शिवसेनेच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेलं आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की जरी आम्ही वेगवेगळे लढतो असलो तरी महाराष्ट्राच्या जनतेनं कौल हा महायुतीला दिलेला स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये अजितदादा असतील, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्यांचं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु काही लोकांनी हे कायमस्वरूपी शिंदे साहेबांवर टीका करतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या युबीटी पक्षानं 288 रुपयांनी लढण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजानं 7-8 ठिकाणी कुठेतरी जिंकलेले दिसतात. पण ते पण मार्जिन जर आपण बघितलं तर आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवस्थितरित्या जर लक्ष घातलं असतं तर हा 7-8चा आकडा देखील पार करू शकले असते अशी उमेदीची परिस्थिती. आणि म्हणून शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य नाही, शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये स्थान नाही, अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदेत घेऊन त्या होत नाही, हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं. याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना मनापासून समाधान आणि आनंद देखील आहे. आणि मी अनेक वेळा माझ्या पत्रकार परिषदेमधून सांगितलं की जेवढी टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर युपीटीचे पदाधिकारी करतील तेवढी आमची महाराष्ट्रातली मतं वाढणार आहे. कारण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम असेल किंवा नगरविकास खात्याच्या मार्फत विविध नगरपालिकांमध्ये केलेलं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये उजवीत ठरले. आणि म्हणूनच भाजप नंतरचा शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये बनला आहे. आता आकडेवारी जर आपण बघितली, पूर्वी शिवसेना आपण कशी शोधायचो? पूर्वी वरच्या क्रमांकामध्ये शोधायचो. आता युबीटी आपण कुठे शोधतो? त्याच्यामुळे तिथनं त्यांचा किती क्रमांक लागणार आहे ते आपल्याला कळेल. पण आम्ही वरच्या 2 क्रमांकावर आहोत. ही सगळी ताकद माननीय शिंदे साहेबांची आणि विशेषतः शिंदे साहेबांवर प्रेम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे मंत्री महोदय, सगळे नेते, सगळे उपनेते आणि जो शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांवर प्रेम करतो त्यांच्या कर्तृत्वामुळं आज आम्ही हे यश प्राप्त करू शकलो, हे आम्हाला प्रामाणिकपणानं सांगितलं. आज आपण आकडे जर सगळे बघितले, आता
आता उद्यापासून खरी गंमत येणार. म्हणजे आमचे आकडे जाहीर केल्यानंतर ते हे पण सांगू शकतो काही लोक आमचे 300 निवडून आले नगराध्यक्ष म्हणून. त्याच्यामध्ये कुतूहलाचं काही कारण नाही. पण जनतेनं कशा पद्धतीनं झिडकारलंय हे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं सिद्ध झालंय. आणि हेच खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची नाती आहे. 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा पुढे फडकेल हा संकेत आज महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलाय. त्याच्यामुळे 15 तारखेला निवडणुका होऊन 16 तारखेला जे महानगरपालिकेचे निकाल लागतील त्यावेळी आमच्यापैकी अनेक लोक अशीच पत्रकार परिषद घेतली की 29च्या 29 ठिकाणी महायुतीचे महापौर बनले आणि पुन्हा एकदा समोरच्यांची परिस्थिती आता जशी झाली तशी झालेली आहे. आणि सगळ्यात दुर्दैव आहे या तिघांमध्ये महाविकास आघाडीच्या तिघांमध्ये 1 नंबरला कोण राहिलं तर काँग्रेस पक्ष राहिलं, 2 नंबरला कोण राहिलं तर NCP राहिलं आणि 3 म्हणजे शरद पवार साहेबांचं NCP राहिलं आणि 3 नंबरला कोण राहिलं UBT. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची ताकद काय आहे हे शिंदे साहेबांनी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलंय. आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते, आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं आम्ही पक्षामार्फत मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्या तिघांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीला आमच्या शहरांमध्ये देखील स्थान नाही हे दाखवून दिलं. त्याबद्दल मतदारांचे देखील आभार मानतो. आरोप केला जायचा की भाजपा सोबत असल्यामुळे शिवसेनेची ताकद आहे. तो आरोप करून काढण्याचा कारण कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा मग महाडमध्ये सुद्धा भाजपाला हरवून तुमचा नगराध्यक्ष ठिकाणी झालेला आहे. भाजपाला पण ताकद शिवसेनेने दाखवली आहे. पेट खूप चांगलं आहे शिवसेनेचं. कधी झालं लोकसभेचा स्ट्रायकिंग करा, विधानसभेचा स्ट्रायकिंग करा, नगरपालिकेचा स्ट्रायकिंग करा. आमच्या आघाड्यांमध्ये जी चुरस निर्माण झाली होती त्या आघाड्यांचा तुम्ही स्ट्रायकिंग करा. आधी कोल्हापूरपासून सुरू करा. कोल्हापूरपासून सिंधुदुर्गात, सिंधुदुर्गापासून अगदी रायगडपर्यंत आणि इकडनं नागपूरपर्यंत. म्हणून सांगितलं की आता 70-72चं जरी आम्ही कॅल्क्युलेशन करत असतो तरी देखील पुढच्या 2 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये आम्हाला नक्की आघाड्या कुठलं जिंकलेल्या आहेत काय अजून पोचलेलं नाही. तर आमचे नक्की 72 ते 75 पर्यंत नगराध्यक्ष असतील. भाजपला सुद्धा तुमची ताकद दाखवून दिली आहे कारण अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत थेट लढला होता. मी असं मानत नाही. आम्ही काय महायुतीच्या लोकांमध्ये एकामेकांनी ताकद वगैरेसाठी किंवा दाखवण्यासाठी उभे नव्हतो. आम्ही आमची ताकद काय महाविकास आघाडीला दाखवतो. संजय राऊत असं म्हणताय की तुम्ही पैशांची गारपीट पाडली आणि त्याचा हा परिणाम सांगितलं ना, उद्या सकाळी त्यांचे 300 नगराध्यक्ष निवडून झाले म्हणून ते सांग. सर भाजप विरुद्ध आहे यामध्ये जागा वाटपामध्ये येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये याचा परिणाम होईल का? एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवसेनेची ताकद या निवडणुकांमध्ये दिसते की शिवसेना ती ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली. सातत्यानं 2 निवडणुकांचा आपल्याला अनुभव आहे, एक लोकसभा आणि विधानसभा. यामध्ये तुमच्यासमोर रिपोर्ट्स आणि सगळे सर्वे येऊन तुम्हाला जागा भाजपकडनं कमी मिळाल्या. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत ह्या सगळ्यांचं हे सगळे सर्वे आता जी या बाबतीत मला स्पष्ट सांगायचं की या नगरपालिकेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेची जागा वाटप, महानगरपालिकेच्या जागा वाटपाचे अधिकार 3 नेत्यांकडे आहे. जसं मुंबईमध्ये आम्ही सांगतो की नवाब मलिकांना बरोबर घेऊन जर तुम्ही राष्ट्रवादी आमच्याबरोबर येणार असाल तर आमची आणि BJPची जे धोरण आहे ते पक्का आहे. त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या सगळ्या महानगरपालिका आहेत. याचा रेशो काय ठरवायचा, याचं जागा वाटप कसं करायचं, याची संख्या काय असली पाहिजे आणि याचे उमेदवार कोण असणार ते 3 पक्षाचे नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नगरपंचायत नगरपालिकेचा नक्कीच काही लोकांना असं वाटत होतं मी विरोधकांच्या बाबतीत बोलतोय, महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतोय. त्यांना असं वाटत होतं की नगरपालिका नगरपंचायत टीका करायची, कमी लेखायचं. माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव असा आहे की ते दिलेल्या भाषेमध्ये उत्तर देत नाही, कामानं उत्तर देतात आणि त्यांचं प्रत्येक भाषण त्यांनी आज निवडणुकीच्या निकालात सिद्ध करून तुम्ही कोकणातले नेते आहात, खरं तर सिंधुदुर्गामध्ये नवीन नेतृत्व उभारलेलं आलंय का? 2 मिनिटं हे विषय 2 मिनिटं भाजपने घेतली पाहिजे का? ज्या पद्धतीने आता शिवसेना भाजपला घेतली पाहिजे का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली पाहिजे का, विजयाची दखल आणि शिंदे साहेबांची दखल महाराष्ट्राने घेतली त्याच्यामध्ये आम्ही तर कोकणात नवीन नेतृत्व उभं राहिलंय का? तुम्ही कोकणातले स्वतः नेते आहात, कुडाळ आणि मालवणमध्ये
मालवण आणि कणकवलीमध्ये तुमचा नगराध्यक्ष बसला. निलेश राणेंनी खरं तर अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून पैसे निलेश राणेंचं मी शिंदे साहेबांच्या वतीनं देखील मी कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून देखील आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं देखील कौतुक करतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये सगळ्या अडचणींवर मात करून त्यांचं मालवण ताब्यामध्ये ठेवलं. आणि एवढंच नाही तर कणकवलीसारखी नगरपालिका ही आघाडीच्या खरं ताब्यामध्ये आणली. आघाडी बोलणं आता योग्य आहे, पण एक मात्र दुःख नक्कीच आहे म्हणजे दिनेशजी सकाळी सांगितलं की शेवटी हा काय राजकीय पारंपरिक वाद कोणाचा नव्हता. आम्ही ज्यावेळी कणकवलीला गेलो होतो, मी देखील गेलो होतो, दिनेशजी देखील गेले होते, तर आम्ही त्या आघाडीला पाठिंबा दिला होता म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो. परंतु नक्कीच तिथं मित्रपक्षाचा पराभव झाला याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे. परंतु तिथं काय कॉम्पिटिशन नितेशजी राणे आणि निलेशजी राणे असं नाही. शेवटी इथे कुटुंब आहे. राजकारणामध्ये कदाचित स्वतंत्र लढले असतील, कुटुंब म्हणून राणे कुटुंब हे एकसंध आहे. परंतु त्या पैशांचं काय, जे पैसे मालवण नगर परिषदेमध्ये पकडले गेले निवडणुकीच्या वेळेस, त्या संदर्भात निवडणूक आयोगाला देखील तक्रार केलेली होती. त्या पुढचा पाठपुरावा तुमच्या पक्षाकडनं केला जाणार आहे का, तो विषय आता इथेच संपवणार आहे? निलेशजींनी स्वतः स्पष्ट भूमिका केलेली आहे की ज्या दिवशी निवडणुका संपल्या त्या दिवशी कटुता संपली, परंतु त्यांनी जे काही दावे केलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्याचा पाठपुरावा ते करणार आहे. स्पष्ट केलं. या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह जो आहे तो वाढलेला आहे. ट्रायकेट देखील चांगला आहे शिवसेनेचा. त्यामुळे पुन्हा एकदा जर का भविष्यात महायुती एकत्र लढते तर नाराजी नाट्य सामोरं जावं लागेल का शिवसेनेच्या नेत्यांना? तारेवरची कसरत होऊ शकते का जागा वाटपाच्या वेळेस? शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे, उत्साह जो आहे शिवसेनेमध्ये तो वाढलेला आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळेस जर का कमी जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या तर मग नाराजी नाट्य कुठेतरी रंगू शकतं का शिवसेनेमध्ये, किंवा मग तारेवरची कसरत होईल का? पण शिवसेनेत सुद्धा 27 जागांसाठी 2700 उमेदवार इच्छुक आहेत. अशा पद्धतीनं आमचे 70-72 निवडतात. काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, त्याची संख्या देखील काही ठिकाणी आम्ही युती करून लढतो, काही ठिकाणी आमचे अपक्ष अशी सगळी संख्या 75 हा आकडा महाविकास आघाडीला असं वाटलं होतं का? महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आम्हाला कमी आज महाराष्ट्राला सिद्ध केलं की नागरी भागांमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वर्चस्व आहे. याचा अर्थ ज्या जागा वाटपामध्ये काय घडामोडी होणार त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आमची ताकद वाढली म्हणून वाद करणार आहोत, तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये ताकद वाढली म्हणून वाद करणार आहोत. अशा सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की महानगरपालिका प्रत्येकाला पाठीपुढे करावं लागेल, भाजपाला देखील पाठीपुढे करावं लागेल, आम्हाला देखील पाठीपुढे करावं लागेल. आम्ही महायुतीनं लढणार आहोत आणि महायुतीचा महापर्व संपतो. परंतु आता 50 जागांवरती तुम्ही आणि शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर होता. तुमचा परफॉर्मन्स जरी भाजप समोर चांगला असला तरी लढत खरी ही विरोधकांमध्ये झालेलीच नाहीये. लढत ही सत्ताधाऱ्यांमध्ये 2 पक्षांमध्ये झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सत्ताधारी म्हणून महायुतीत जाणार की? त्यालाच मैत्री पूर्ण लढत असेल. मग ही मैत्रीत कुस्ती होणार का? कारण की ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात कुस्ती सुरू झालेली कुस्ती सुरू होणार. एका जिल्ह्याचा क्रायटेरिया सगळ्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गमधले संदर्भ वेगळे आहे, सिंधुदुर्गमधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. परंतु असं तुम्हाला कुठं जाणवलं का की मैत्रीपूर्ण लढाईची कुस्ती झाली? कुठंच झाली. ज्या दिवशी सिंधुदुर्गामध्ये निवडणूक लढली त्यावेळी निलेशजींनी मनाचा मोठेपणा दाखवला, नितेशजींनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं की आमचा वाद हा राजकीय निवडणुकीपुरता होता, आमच्यात ते कटुता संपली, तेव्हा कुस्ती कुठंच झाली. परंतु आता देखील तुमचा जल्लोष ज्यावेळेस बाहेर सुरू होता त्यावेळेस नितेश राणे स्वतः सरकारी बंगल्यावरती आलेले, त्यावेळेस ते माध्यमांवरती रागावलेल्याच्या भूमिकेत परिस्थितीमध्ये होते. हा निवडणुकीच्या निकालाचा त्यांचा रंग आहे का? का रागवले उत्तर मी दिलं. उद्या कोण हसला का हसला, त्यांना चिडला हे का चिडले हा प्रश्न त्याला उद्या विचार. चंद्रकांत खैरे बोलताय की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःकडे एकही खातं नाही ठेवलं, सगळे खाते शिंदेकडे दिले आणि त्यांनी त्याच्यातनं पैसा जमा केला आणि आता सगळे निवडून आणत आहे. प्रत्येक मतास 30,000 दिले असं चंद्रकांत खैरे दिलेला आहे. चंद्रकांत खैरे हे आध्यात्मिक एक व्यक्तिमत्व
जे माहिती त्यांनी पहिलं ईश्वरालाच म्हणून सांगावं की मातोश्रीनं न्याय दिला नाही म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे पुढे आले. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून ब्रेकिंग मिळवायचे अनेक लोकांना हौस लागली. त्याच्यातलं जे कॅरेक्टर 3-4 दिवस झाले बैठक जाऊन आता पुन्हा तिसरी फेरी कधी होणार आहे याची एक तिसरी फेरी होणार आहे. निकाल लागले आता आम्हाला जरा आज त्यापासून 23 तारखेपासून फॉर्म भरायचे 23-24 पर्यंत सगळे विषय क्लिअर होते 2 दिवसात. खरं तर ठाण्यामध्ये देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आमदारांकडे पत्र लिहून कळवलंय की त्या ठिकाणी आम्हाला स्वबळावरती निवडणूक लढवायची आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे मी सांगतो की एखादी पक्षीय मागणी जर शिंदे साहेबांकडे केली हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यावर निर्णय घ्यायचा की नाही शिंदे साहेब तसं भाजपमध्ये कोणी कोणाकडे पत्र दिलं याच्यापेक्षा निर्णय घेणारे नेते आहे तर नेत्याने निर्णय घेतला. सर्व पक्ष विरोधात असताना पण शहाजीबाबू पाटील रामोऱ्यामध्ये चांगलं यश तुम्हाला मिळालं. त्याआधी त्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या होत्या आपल्या मित्र पक्षांना पण यश चांगले झालं. आणि म्हणून मी सांगितलं की कुठच्याही माणसाला कमी लेखी राजकारणामध्ये चालत नाही. प्रत्येक मत महत्वाचं असतं. काही लोकांची राजकारणाची समोरच्यावर टीका करणं त्याची बदनामी करणं वैयक्तिक चारित्र्य हनन करणं हे राजकारणामध्ये चालत नाही. शहाजी बापूंच्या नगरपालिकेला देखील दाखवलं. सर कल्याण डोंबिवली अमरनाथचे निकाल थोडेसे धक्कादायक आहेत. जिथे आपली सगळी ताकद असताना पण तिकडे आपल्या निकाल आपल्या बाजूने आले नाही. कशी तिकडची परिस्थिती आहे? काय त्याबाबत अंबरनाथ नगर परिषद बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. पालघर आणि डावण्यामध्ये आमची थोडा अभ्यास आहे. ज्या ठिकाणाहून श्रीकांत शिंदे खासदार आहेत पालघर आहे ज्या ठिकाणाहून श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे. काय पुढे पक्ष म्हणून तिथे अजून काम करणार आहे? ठीक आहे. वाद झाला होता असं आहे की ठीक आहे भाजपने निवडून आलो ना आम्ही आत्मचिंतन करू ना आत्मपरीक्षण करू सुद्धा आमच्या मुलीचे आली पण भाजप निवडून आलं उपाटा निवडून नाही. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी भाजप जर निवडून आलं असेल म्हणून आम्ही निरंजनजींचं अभिनंदन केलं ना. पण युबीटी आलं का? युबीटी आलं असेल तर सुद्धा करण्याचा विषय होता. भाजप आमचाच मित्र पक्ष आहे तो निवडून आला तर एवढं पण आम्ही आत्मचिंतन नक्की करू. पण बाकीच्या पण आमच्या दोन आल्या ते पण रायगडचं तुम्ही विचारलं नाही. आमच्या गरिबांचं आहे आणि त्यांच्या नॅपकिनवर टीका झाली पण त्यांचा नॅपकिन कसा चालतो आणि महाडला सगळ्यांना पालकमंत्री पण सुटेल का? पण नाही तोच विषय सातत्याने प्रकट आता ज्या पद्धतीने यश प्राप्त केलंय तर त्याच्या काय सांगितलं भरत शेट्टी दाखवून दिलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाडमध्ये उत्तम पाय रोवून उभी आहे. आता काही लोकांनी बोध घ्यावा. आपण जर रायगडचा पूर्ण त्याच्यामध्ये काही बोलत नाही पण श्रीवर्धनचा जर विचार केला कर्जतचा जर कर्जत आता केवढी संकट उभी केली आमच्या थोरवे साहेबांच्या विरोधामध्ये थोडी संकट उभी केली ना. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रायगड सकट सगळ्या लोकांनी मान्य केले सिद्ध झालं. नॅपकिनमुळे काही लोकांना हा कुठला असं म्हणावं लागेल. आता शाळा खिचून आणलं असं वाटतं. टीका करणं हे किती महागात तुम्हाला त्याचे उदाहरण देतो. माझ्या मतदारसंघात निवडणूक होती रत्नागिरी नगरपालिका आणि आमच्या समोर माझ्याच एका मित्राची घटना होती. पहिलंच कार्यकर्त्यांना सांगितलं की एकानेही वैयक्तिक पातळीवर टीका करायची पण त्यांना ज्यांनी उभे केले होते रोज सकाळ संध्याकाळ माझ्यावर वैयक्तिक टीका करायची. काय परिस्थिती झाली
10,500 मतदान आले आणि स्थायिक नेटचा विषय काढला 32% एकूण टीम जिंकलोय. बरोबर आहे. पुढच्या 15-20 दिवसामध्ये 32च्या 32 पडेल. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की राजकारण हे संस्कृतीचं असलं पाहिजे. वैयक्तिक समोरच्यावर टीका करायची, चारित्र्य करायचं, त्याला लोक किंमत देत नाही. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियावर जे काय चालू असतं आज महाराष्ट्राने सिद्ध केलं आणि विशेषतः कोकणाच्या निमित्ताने सांगेल आज सकाळपासून मतमोजणी सुरू व्हायच्या अगोदर पोलीस चौकशी त्याची करावी लागेल. पण अशा 100-200 काही अकाउंटवर आमच्या शिवसेनेबद्दल जे काही येत होतं जे काही होतं त्याला उत्तर कोणी दिलं आम्ही नाही दिलं. त्याला उत्तर मतदार त्याच्यामुळे अशा काय त्याला करून म्हणतो ट्रोलर्स अकाउंट करायचे त्याच्यावरनं शिवीगाळ करायची वैयक्तिक करायची हे राजकारण चालत नाही. हे महाराष्ट्रानं या निवडणुकीत सिद्ध केलेलं आहे. तर तुम्हाला रायगडमध्ये ताकद प्रचंड वाटते, मजबूत आहे शिवसेना. मग आता जरी मजबूत पक्षाला पालकमंत्री पद मिळवायची शक्यता नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल अजून लागायचे असते 2-4 ठिकाणी. इतक्या रायगडचं पालकमंत्री कोण होणार? रायगडचे पालकमंत्री कोण होणार आहे हे शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा ठरवून दिला. आज आपण निकालावर तुमची भेट झाली एक अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवारांसोबत काय चर्चा झाली? त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की पालकमंत्र्यांच्या अनुषंगानं ज्या सगळ्या टीका एकमेकांवर होत आहेत त्या अनुषंगानं तुमच्याशी बातचीत केली जाते. अरे मी बोललो ना, मी स्वतः एकटा बोललो नाही. माझ्याबरोबर स्वतः भरतशेठ गोवाळे देखील होते. आम्ही दादाला हेच बोललो की राजकारणात पुढे जात असताना वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होणं हे महायुतीच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं घातक आहे. एवढी मी खुल्या पद्धतीनं अजितदादांबरोबर चर्चा केली आणि त्याला देखील अजितदादांनी चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी सांगितलं की निवडणुकानंतर आपण सगळ्यांनी एकत्र बसून हे सगळं संपवलं पाहिजे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. धन्यवाद. आज जो निकाल अर्बन जो भाग है उसमें भी पॉपुलर है. ये आज के निकाल से साबित हुआ है. और हमारे जो नगराध्यक्ष जीत गए वो अलायंस करके जो हम वो मिला के और अपक्ष मिला के आघाड़ी मिला के 72 से 75 हो जाए. ऐसा कहना है कि पैसे फेंक के जो है पैसों की बारिश की है उसके बाद ऐसे जो रिजल्ट्स आए हैं इस कैसे देखेंगे सर? आज का दिन तो अच्छा माहौल है. अच्छा माहौल शिवसेना के कार्यकर्ताओं ने बनाया है. उसके बीच में जो महाविकास आघाड़ी वाली है आज नहीं बोल रही है MP के इलेक्शन से विधानसभा के इलेक्शन से बोल रही है. उनकी तरफ जो वोटर्स है वो ध्यान भी नहीं देते. यार वापिस साबित हुआ. थैंक यू.